आपण बघितला होता ऑलरेडी, जसं मी मागच्या वेळेला एक्सप्लेन केला होता, की या बुकमध्ये चॅप्टर जो आहे तो 3 पार्टमध्ये कनेक्ट केलेला आहे. पहिली गोष्ट जसं बोललो, की हा 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 चॅप्टर जो आहे तो वाचतात खजोन खजोन ज्याच्यामध्ये द्वारीमचा जो पहिला द्वारीमच्या बुकमध्ये वाचतात, जो खजोन येते, जो येते तिशा बॅफच्या पहिले, तिकडे आपण वाचतात हा चॅप्टर. आणि मागच्या वेळेला आपण बघितली होती काय स्टेट होणार आहे, आणि काय स्टेट होणार आहे टेम्पलच्या डिस्ट्रक्शनच्या पहिले. ती आपण स्टेट बघितली होती 11 पसुकी मध्ये. आणि आणि तिकडनं आपण बघितलं होतं मागच्या वेळेला ऑलरेडी, की असे बोलते की या स्टेटमध्ये तुम्हाला मी का आणला. जसं आपण मागच्या वेळेला बघितला, सगळ्या पार्ट मध्ये तुम्हाला फटके लागले. म्हणजे तुमच्या समजा तुम्ही जर इस्रायल नेशनला बॉडी सारखं बघितला, तर कुठला पार्ट नाही आहे की जिकडे तुम्हाला फटके नाही लागलेत. आणि ते फटके कसे लागलेत बोलतात हशेम. हशेम बोलतात ते फटके जे आहेत की ते अफिलू ते फटके जे लागलेत ते जसे काय कुठल्या कुठल्या प्रकारचे फटके आहेत. आपण बोललो की जसा कुठला काळा काळा निळा फटका आहे, कुठला फटका आहे जो सुरीचा फटका आहे, कुठला फटका आहे जो पस झालेला आहे, आणि त्याच्यामधनं त्याच्यामधनं तुम्हाला अजून अजून तुम्हाला रेफुआ पण नाही आलाय. आणि हा फटका जो आहे तो असा आहे की ज्याला अफिल दवाई पण त्याला मदत नाही करते. आणि तिकडनं तसे तसे तुमचे फटके आहेत. आणि आपण आज रिझन बघायला चालू करू की का तुमची ही गत झालेली आहे. मागच्या वेळेला आपण चॅप्टर 10 पर्यंत आपण बघितला होता, पसूक 10 पर्यंत बघितला होता. आणि 10 पर्यंत हा रिझन होता. पण युथ जो आहे तिकडं बेमेत चालू होते. हशेम सांगायला चालू करत की का तुमची ही कंडिशन झाली. בעזרת आपण शिवूरचा स्कूत जो आहे तो आपण בן ציון בן מרים रब मोशे. जोएल कुरुलकरच्या आबांच्या साठी पण आपण डेडिकेट करू. शिवचा ऑल्सो फॉर द स्कूट ऑफ आलिया नेशन. तर आपण चॅप्टर चालू करू इकडनं परत युथ पासनं पसूक युथ पासनं नवी सांगतील की ही गत का झाली. इकडे दिलाय शिमू दवा हशेम कचिने सदोम हजीनु तोरात एलोकीम एलोकेनु आम अमोरा. इकडं मेफर्शिम एक्सप्लेन करतात, इथं मेफर्शिम एक्सप्लेन करतात की शिमू आज आपण बोललो शिमू आणि हझीनू मध्ये डिफरन्स आहे. हझीनू जे आहे ते जवळनं ऐकते, शिमू जे आहे ते लांबनं ऐकतात. हा नेबुआ जो आहे तो होता डिस्टंट नेबुआ. अटलिस्ट 200 इयर्स पहिले इशायाहू नबीनी सांगायला चालू केला नवी. आणि ते बोलतात की कोणाचा प्रॉब्लेम आहे इकडं, की हा प्रॉब्लेम जो आहे तो आहे प्रॉब्लेम हा सरीमचा. म्हणजे हे जे हेड्स आहेत, तुमचे जे हेड्स आहेत, ते ते प्रॉब्लेमॅटिक आहेत. त्यामुळे कच्चीनेस दोम तुम्ही हे कुकिंग करता, तुम्ही हे जे रूल्स करता, कॅन तुमच्या याच्यामध्ये जे रूल्स तुम्ही तुम्ही कुकिंग केलेत, कुठले कुठले कुठे कुठे प्रॉब्लेमॅटिक रूल्स आहेत जे अगेन्स्ट तोराचे आहे. तुम्ही बेते मिशपात बनवले, बेते मिशपाख ज्याला बोलतात, पाख त्यांच्यासारखे तुम्ही जे रूल बनवलेत की शबातला तुम्हाला हे अलाउड आहे, ते अलाउड आहे. माणूस माणूस बरोबर लग्न करू शकते, आणि ते स्वतःला गेईम बोलतात, जे प्राऊड बोलतात स्वतःला. त्याचे जे हुकीम तुम्ही जे अलाउड केले ते मेन रिझन आहे की तुम्ही ह्या गोष्टीला आला. बोलतात शिमऊ शिमऊ דבר השם קצין סדום. जे दिबुरीम आहेत हशेमचा जो देवार आहे तो तुम्ही ऐका. कचीने सदोम आहे तुमची जी गत आहे ती सदोम आणि अमोराचे जे जे लीडर्स होते त्याच्यासारखी झालेली आहे. हाजीनो तोरात एलोकीम, जवळ येऊन तुम्ही तोरात एलोकीम ऐका. मेफर्शिम इकडे एक्सप्लेन करतात तोरात एलोकीमचा अर्थ आहे की मी करोब, जे कोण जवळ आहेत, म्हणजे जे कोण चुवा करतील जवळ येतील त्यांच्यापासनं. आणि आणि तोरात एलोकीमचा अर्थ आहे की तुम्ही मिशपतीम आणि हालखोत त्याच्याबद्दल इकडे डिस्कशन करताय की तुम्ही पहिले लांब जर तुम्ही असाल, पहिले द्वार असे ऐका. तर बोलतात तामा मिशमे रबी होसे ले ओलान
אל יפתח אדם פי לשטן, ואמר רבי יוחנן, מה קרה שנאמר किंमत כסדום היינו. बोलतात אפילו तुम्ही जर बोलायला जरी बंद केलं, चांगल्या गोष्टी जरी बोलायला चालू केल्या, तरी ऑलरेडी तुमची जी गत आहे ती चांगली आहे. बोलतात तिकडे लाम आली आणि आम अमोरा जो आहे त्याचा आहे की हार्मोनी म्हणजे खूप सारी लोक जी आहेत ते ते तसे वागतात अमोरासारखे आणि जे सदोम जे आहेत कचिने सदोम ते बाकीचे सगळे म्हणजे दोघं लोक लांब आहेत नाही की फक्त हेड्स लांब आहेत याला आम जी नेशन्स जी आहेत ते पण ते रूल्स आहेत फॉलो करतात विदाउट आस्किंग क्वेश्चन्स की अरे आपल्याला असं शिकवलंय आपल्या तोरामध्ये असं लिहिलंय पण तुम्ही हे वेगळे रूल्स आणतात नाही शांत बसून ते फॉलो करत राहतात त्यामुळे बोलतात की तुम्ही गोष्टी ऐकल्या पाहिजे बोलतात लांब आली रोव झिवखेम आणि आपण बघू मोस्ट ऑफ द जे डिक्रीज आहेत मोस्ट ऑफ द जे जे गझेओत असे वरती लिहिलेले आहेत ते लिहिलेत हेड्स बद्दल ते लिहिलेत जे जे जी लोक पॉवर मध्ये आहेत जी लोक ज्या हातामध्ये ताकद आहे त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे इकडे लिहित आहेत लाम अली रोब झिवखेम יאמר השם, שבעתי עולות אילים וחלב מרעים, ודם פרים וכבשים עתודים לא חיפצתי. הפסוק זו आहे खूप सिरियस पसूक आहे इन टर्म्स ऑफ मुसार इन टर्म्स ऑफ की हशेम बोलते की मला काय तुमचे अर्पण पाहिजे का मला काय तुमचे कुर्बानच पाहिजेत का बोलतात लाम आली रोब झिफरेखम योमा हशेम सवाती ओलोत म्हणजे जसा एक माणूस ज्याचा त्याला त्याला हे झालंय त्याचं मन भरलंय त्याला अजून किळस भरते की जर त्याने अजून खाल्ला तर गोड खाल्ला तू अ पॉइंट आला की त्याला अजून खावले नाही जाणार तर सवाती ओलोत येईल मला तुम्ही जे अर्पण करतात ते बस झाले खेलेव मेरेईम म्हणजे ती जी चरबी जी चढवायची मेरेईम म्हणजे चोनची म्हणजे बकऱ्यांची बोकडांची त्यांची जी चरबी चढवायची सगळ्यात जी हायेस्ट लेवल ऑफ फॅट जो होता तो चढवायचे तर बोलतात त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाहीये दाम परीम केवसीम अतुदीम लो खफाक्सी आणि मला याची गरज नाहीये रामबाम मोळे नेबुखीम मध्ये आणतात मोळे नेबुखीम मध्ये आणतात की अर्पणांची जी गोष्ट आहे अर्पणांची जे मिचवत आहेत रोव आपले जे तोरा जो आहे त्याच्यामध्ये खूप सारे मिचवत आहेत रिलेटेड टू अर्पण कधी कुठला कसा यान वेगवेगळ्या टाईपचे अर्पण आणि रामबाम बोलतात की अरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या विचार माणूस करू शकते की तो हाशेमला जसं काय शोखात देते हाशेमला जसं काय तो हाशेमला जसं काय तो करप घूस देते तसा त्याने पाप केला रात्री मग तो येते आणि सकाळी त्याने अर्पण केला की मी ते क्लीन झालं बोलतात रामबाम याच्यामध्ये एक फॅक्टर मिसिंग आहे आणि तो फॅक्टर आहे की त्या अर्पणांनी तो हाशेमच्या जवळ येते आणि जर तो फॅक्टर जवळ नसल तो जर फॅक्टर जवळ नसल त्याच्यामध्ये तो अगोदर जराच्या जवळ जाऊ शकते या गोष्टी की तो बेमेत अर्पण देते मग तो एक्सपेक्ट करते जसा जसा फारोच्या बद्दल लिहिलाय मिद्राश मध्ये की फारो हिने फारो ओमेद अल अल नहार अल नहार तो निलूसच्या ह्याच्यावरती वरती उभा होता म्हणजे तो जसं काय बोलतात आणि असिती मी बनवलंय तिला आणि ती माझ्या जवळ येते का कारण की जर तुम्ही बघितलं राशीमध्ये मागच्या आठवड्याच्या पराशामध्ये नाही वेक्षीमध्ये वैगाश मध्ये तिकडे लिहिलं आहे राशीमध्ये की याकूब अबिनूनी बराखा जी दिली फारोला त्याच्याने ती नदी वरती आली त्याच्या जवळ फारोच्या पायाच्या जवळ आली आणि तिकडनं ते पाणी करायचे का कारण की היאור, כן, נכון, היאור, נילוס, כן, नाईल रिव्हर ती वरती आली याकोबांची बराखानी आणि जसं काय त्यांनी माज करून त्याने दाखवला की मी बनवली तिला मी तिच्यावरती करते तर त्यांनी जसं काय डिमांड केला की ते तिला परत दे म्हणजे जसं तो बोलतात ना की माणूस जो कुर्बानत करते तो स्वतःला मखनिया करते स्वतःला जसं काय सबड्यू करते स्वतःला छोटा करते की माझ्यातनं चुका झाल्या आणि म्हणून मी त्याने अर्पण आणले पण अबोधा जरा मध्ये तो बोलते अरे अबोधा जराला माझ्यासाठी आकाराचा तो पाहिजे मी तुला बनवली म्हणजे तू माझ्यासाठी काम केलं पाहिजेस
आणि जर मी तुला अर्पण दिले तर अजून चांगला, म्हणजे माझी जी कामं जी आहेत ती तू करायला पाहिजेस. आणि त्यामुळे बोलतात की जर त्याच्यामध्ये जर लेव कमी असेल, म्हणजे खसेर असेल चुवा त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ही गोष्ट असं की त्याला जवळ यायचं आशेमला, आशेमच्या, त्याच्यामध्ये या अर्पणांची त्यांना काय त्यांची व्हॅल्यू नाही. त्याचा मेन इंटेन्शन जो होता अर्पणांचा. आणि शिव आपण बघतो की रामबाम जे आहे ते शिव कॅन, मी एमेत मधनं नाही बोलतोय, एमेत म्हणजे कबालामध्ये काढलेलं त्याच्याप्रमाणे, पण फक्त बोलतोय की रामबाम जे सिखली सेखेत म्हणजे डोक्याच्या लॉजिक मध्ये जे अलाखोत एक्सप्लेन करतात, ते सांगतात की अरे या कुर्बानत मध्ये कुर्बान मी लशोन खरेव म्हणजे तो जवळ येते, हशेमच्या जवळ येते कुर्बानतनी. पण त्याच्यामध्ये त्याची इच्छा नसेल, म्हणजे त्याचा प्लॅनिंग आहे ऑलरेडी दुपारी पाप करायचा, त्याने शेड्यूल केलेली आहे कुठेतरी अपॉइंटमेंट पाप करायसाठी. सकाळी तो येऊन अर्पण देऊन जाते आणि दुपारी परत अर्पण अर्पण आणत तो खपाचते. बोलते मला हे दाम रक्त फॅट जेची गरज नाहीये, मला मला निमास मला नाही पाहिजे. כי תבואו לראות פניי, מי ביקש זאת? מידיכם רומס חצרי. ידיכם רומס חצרי, इकडं लिहितात की तवऊ लिरोत पनाय, की तवऊ लिरोत पनाय מצוות הראייה. מצוות הראיयामध्ये म्हणजे सणामध्ये आलिया रेगेलचा मिचवा आहे की माणसाने जाऊन तिकडं लागबिल, तिकडं जाऊन आशेमच्या याच्यामध्ये जाऊन त्यांनी आशेमचा आशेम आशेमला व्हिजिट जसं द्यायला पाहिजे. शुभ याच्यामध्ये पण याचे मिचवत जे आहेत ते आशेमच्या जवळ याच्यासाठी आहेत. पण जर ते बोलतात की तुम्ही तिकडे येतात आणि तुम्ही अजून काय करतात, तुम्ही माझ्या माझ्या ओट्यावरती माझा जो एंट्रन्स आहे त्याच्यामध्ये ज्याला ओटा बोलतात, त्याला तुम्ही येऊन तुम्ही त्याच्यावर तुम्ही रोमेस करता, म्हणजे तुम्ही त्याची वाट लावता, जसं की तुमच्या तुमच्या स्टेप्समुळे तो घाण होती ती जागा. तर काय यायची पण गरज नाही तुम्हाला. तर बोलतात तुम्ही, आणि हे दोन जे होते खच्चारी लिहिलंय, खच्चारी इकडं ग्रा लिहितात की दोन खच्चर होते, एक होता हजरत इस्रायल हजरत नशीम. आणि हे हे दोन जे खचेर होते ते होते अगेन्स्ट कोदेश आणि कोदेश कोदेशीम. आणि जेव्हा तिकडं ते लोक ज्यांना तिकडं अलाउड होता, तेव्हा तिकडनं घुसण्यापासनं तिकडे येऊन ते तेफिलोत मध्ये त्यांच्या त्यांच्या आशेमकडे जे आशेमकडे ज्या इच्छा होत्या, आशेमची जवळ यायची इच्छा होती ती कम्प्लीट व्हायची. बोलतात तुम्ही तिकडे आल्यावरती आणि तुमच्या हातामध्ये पाप असतं ना, तुम्ही नमाज करता, तुम्ही जसं काय तिकडं कोदेशी मध्ये आणि कोदेश मध्ये येऊन तुम्ही घाण करता, तर कशाला तुम्ही येता फिलूत, यायची पण गरज नाही तिकडे, काय यायची गरज नाही. की तवऊ लिहोत पण आहे की मी बिकेश, कोणी तुम्हाला बोललंय की या माझ्याकडे हे करा. अरे इकडे प्रश्न आहे की बोलतात अरे ते बेमेत आशेमचा मिचवा आहे, माझं मी बिकेश मिचवा आहे आपल्याला, मी बिकेश. बोलतात पण नाही की मला पाहिजे. इकडे मी ग्राचा शब्द वाचतो, ग्रा इकडे लिहितात की בבוקר עדיין לא נתלכלך ממעשיכם מגונים, כי כל הלילה ישן הפועם. आणि नंतर लिहितात, इकडे लिहितात की का बोलतात, इकडे लिहिलंय मी बिकेश जोत. तर बोलतात की काय प्रॉब्लेम आहे, तर बोलतात की जेव्हा तुम्ही झोपले होते रात्री, तुमच्या ऍक्शन्समुळे तुम्ही जेव्हा येता माझ्याकडे, तुम्ही कोदेशी मध्ये तुम्ही घाण करता ना, तुम्ही येता आजरात इस्रायल आणि आजरात नशीब मध्ये तुम्ही जेव्हा पाऊल ठेवता, तुमच्या हातामधल्या घाणीमुळे म्हणजे पापांमुळे माझ्या कोदेश आणि कोदेशी मध्ये तिकडं तुम्ही जसं काय माझे खच्चर तुम्ही करता, म्हणजे तुमचे दोन खच्चर आहेत, एजात इस्रायल एजात नशीम, कोदेश आणि कोदेशीम, ते माझे खच्चर आहेत, तिकडे तुम्ही घाण करता. बोलतात इकडं ग्रा एक्सप्लेन करतात की काय अरे मिचू आहे, बोलतो मी बिकेश होतो, मी बिकेश होतो, तोला मध्ये लिहिलाय כן, יראו פני כל זכר יבואו, כן, याच्यामध्ये लिहिलंय, तुम्ही या माझ्याकडे बघायला. बोलतात ग्रा बोलतात ग्रा की इकडं प्रॉब्लेम काय की जेव्हा ते रात्री झोपले होते, हे हे जे आहे अगेन्स्ट शाखारीतच्या ह्याच्यामध्ये आहे. बोलतात शाखारीत मध्ये तुम्ही रात्रभर झोपले होते तेव्हा तुम्ही पाप केली नाही, आणि तुम्ही पाप केली नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही नाही आले शाखारीतला, तुम्ही शाखारीच्या नमाजीला नाही आले, त्यामुळे मला चांगला वाटला, तुम्ही माझं घर येऊन घाण नाही केलं. म्हणजे ह्या कंडिशनची जी पाप होती. आणि शुभ आपण बघू, आपण बसुकीमध्ये बघू की पाप जी होती ती मेजरली पाप होती मी इवूत दिन आणि शोखाद, शोफ्तीम लोक म्हणजे जे जजेस होते, त्यांनी पगाच टाकला होता, म्हणजे त्यांनी सुप्रीम कोर्ट अरेंज केला होता, त्याच्यामुळे त्यांना पाहिजे. पण हाशेम बोलतो की नमाजीला पण नका येऊ, काय तुम्हाला कोणी बोलवलं नाही इकडे. बोलतात लो तोसिफू हेवी मिनखात शाव,
כתורת תועבה היא לי, חודש ושבת קרו מקרא, לא יוכל अवेन והצהרה. טוב, एक्सप्लेन करू. जसं बोललो की वरचा जो आहे मी बिकेश जोत, כן, इकडं לראות פניי, מידיכם רומס חצרי, היא שחרית बद्दल आहे. खालती लिहिलंय मिनखात शाव. मिनखात शाव बोलतात म्हणजे मिनखाची नमाज, כן, तिकडे पण तुम्हाला यायची गरज नाही. लो तोसिफू हेवी मिनखा, मिनखाच्या यायला पण तुम्ही यायची गरज नाही. की तो आहे तोयबा ग्रा एक्सप्लेन करतात अरबीत, आणि त्याच्यानंतर बोलतात खोदेश, रोश खोदेश, शब्बात कोय मिखा लो युखाल. आणि मी काय एक्सेप्ट नाही करणार आहे तुमची कुर्बान तुम्ही आणता मिनखाला अरबीतला, की तो आहे तुम्हाला आठवतोय दाफ रिशोन दाफ बेद मसकेत शब्बात मसकेत खोत मध्ये, तिकडे आपण बघितलं रात्री कुठले हे अर्पण करतात, तर बोलतात की केतोगचे ऑफरिंग जे करतात केतोग आहेत, नाही की फक्त एसेन्सची ऑफरिंग आहे. इकडे मेफरशिम एक्सप्लेन करतात की केतोग जो आहे שכל דבר שקרב אל האש יקרא קטורת. म्हणजे कुठली पण गोष्ट जी आगीजवळ जाते तिला बोलतात केतोret. आणि ती रात्रीचे जे कुर्बान आहेत जे राहिले होते दिवसभराचे, त्यांची कुर्बान त्याच्याबद्दल इकडे डिस्कशन, म्हणजे अरवीत आणि मिनखा पण काय गरज नाही तुम्हाला बोलते याची. तोयबा म्हणजे जास्ती घाण, तुम्ही नाही आलेले माझ्यासाठी बरे, बोलतात केतोret तोयबा ही, आणि ही तेफिलात अरवीत ולכן היא רשות, बोलतात त्यामुळे तुला काय करायची पण गरज नाही, मी बिकेश. आणि मी बिकेश बोलतात मिनखात शाव, मिनखात शाव म्हणजे मिनखा. आणि बोलतात קרוא מקרא, כל הימים טובים שכולם נקראו מקראי קודש, כמו שנאמר, אשר תקראו אותם במועדם, אמר כאן 4 לא יוכל. म्हणजे ते मी एक्सेप्ट नाही करणार आहे, तुमच्या ज्या गोष्टी ते एक्सेप्ट नाही करणार आहे. इकडं आपण बघू, इकडं काय लिहिलंय, लो उखाल म्हणजे मी खाणार नाही, म्हणजे मी घेणार नाही. ऑब्विसली स्पिरिच्युअल डिस्कशन आहे की खाणार नाही, ऑब्विसली आशेन काय खात नाही, एक्सेप्ट नाही करणार. अवेन वाचगा इकडे एक्सप्लेन करतात. अवेन वाचगा अवेन म्हणजे त्याच्या हातामध्ये पाप आहे, पण आचगा जी आहे ती नमाज आहे, त्याच्या हातामध्ये पाप पण आहे आणि त्याच्यामध्ये नमाज पण आहे. तर बोलतात त्यामुळे जे शहरीत मिनखा अरवीत खोदेश शब्बात करा मिक्रे म्हणजे कोला मिक्रा आहे कोदेश, म्हणजे सगळे योम तोबीम वगैरे लो उखाल मी एक्सेप्ट नाही करणार. का? तुमच्या हातात पाप पण आहेत आणि तुमच्या हातामध्ये आचेरा पण आहे, तुम्ही नमाज पण करता आणि पाप पण करता. जसे लोक योनाथन आयबीसी इकडे तुम्ही अजून त्यांचं एक्सप्लेनेशन आणतो, ते लिहितात त्यांच्या पुस्तकामध्ये एक स्टोरी आणतात. ते बोलतात की तिकडे खजानीम होते जे आवाज करून दाखवायचे रोषानाच्या दिवशी, यमीम नोराईमच्या दिवशी. का? कारण की त्यांना त्यांच्या आवाजावरती शेबाख मिळते, काय आवाज आहे त्या खजानचा, त्यामुळे ते चांगला अजून नमाज करायचे नाही की बेमेत त्यांना होता. आणि बेमेत मी जेव्हा पहिल्यांदा लाईफ मध्ये बघितला की बेमेत खजानीम लोक रोज शशाना म्हणजे रोज शशानाच्या पहिले प्रॅक्टिस करतात रडायचा आवाज काढण्यासाठी, नाही की बेमेत ते रडतात, याला ते रडायचा आवाज करतात. मला ही गोष्ट म्हणजे पटत नव्हती की असं कसं काय, रोज शशानाच्या दिवशी जेव्हा आशमेन जजमेंट घेते तेव्हा येऊन ना खजान रोज शनाचा तो रडायचा आवाज काढते. म्हणजे नाही की तो, म्हणजे मी त्यांना बघितलं दोन खजानी लोकांना प्रॅक्टिस करत होते ते रडायचा आवाज करायसाठी, नाही की लोकांना मेवदेत करायसाठी, याला म्हणजे त्यांना आवाज काढता येते म्हणून. मे बी जरी त्यांना इंटेन्शन जरी असेल तरी रोशनाच्या दिवशी सात इरात शमाईन ते ऍक्टिंगचे क्लासेस तिकडे घेण्यापेक्षा त्यांनी बेमेत नमाजीची तेफीला जर अभ्यास जर केला असता तर मे बी त्याला जास्तीच खूत मिळाली असते, मे बी बेमेत त्याला रडायला आला असता. पण बेमेत मी जेव्हा बघितलं त्यापासून त्या मशिदीमध्ये मी नमाज करायचं बंद करून टाकली. भाऊ खशे मातो त्यांच्यापासून लांब आहे मी, पण कधीच मी तिकडे फिरकलो नाही परत. मग कितीतरी दिवस ते रोशनाच्या पहिले, आणि ते दोघं जण बसून इकडे रडायचं, नाही नाही असं नाही रडत, आता असं रड. आणि मी इस्रायल मधली गोष्ट बोलतो. तर बकिचू इकडे लिहिलं आहे आवेन व्याचरा म्हणजे त्याच्यात पाप पण आहेत आणि त्याच्यात नमाज पण आहे. חודשיכם ומועדיכם שנאה נפשי, היו עליי לתורה ונלאיתי נושא. נלאיתי נושא, बोलतात חודשיכם ומועדיכם म्हणजे रोष खोदेश, आणि मोआदिम म्हणजे मोआदिम म्हणजे आपले खागीम. सन्या नफशी म्हणजे मला त्याची राग येते. היו עליי לתורה ונלאיתי נושא. निलेती नोसे इकडे लिहितात ग्रा का एवढा सॉरी नॉट ग्राम, इकडं मसक छब्बात मध्ये लिहिलाय
כי כך חודשיכם ומועדיכם שנאה נפשי, והיו עלי התורה, בולטת, אמר רבי אלעזר, אמר הקדוש ברוך הוא, לא דיין לישראל שחוטאים לפניי. כן, बोलतात नाही की त्यांच्याकडे मस्पिक आहे की माझ्यासमोर पाप करतात, याला माझ्या समोर पण येतात नंतर पाप केले झाल्यानंतर, याला मत्रिखीन ओती लेदा एजो גזרה קשה אביא עליהם. बोलतात की काय इकडे पाप आहे, חודשיכם ומועדיכם שנאה נפשי, बोलतात אה, 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 बोलतात חודשיכם ומועדיכם שנאה नफशीचा अर्थ आहे की मला मला तुमचा नाही पाहिजे, नाही रोष खोदेश, नाही तुमचा मोआद, नाही क्लूम, की मला ते खूप त्यांचं वीट येते. मसाले शब्दामध्ये लिहिलंय की का हशेमला वीट येते या गोष्टींची, त्या गोष्टीची वीट येते की ते पाप करतात आणि मग मशिदीमध्ये येतात. मशिदीमध्ये आल्यावरती मला काय करायला लागते, मला बघायला लागते की त्यांच्यावरती कुठला मोठा गजेरा आणि नाही की इकडे बोलायला लागते ना, ऑब्व्हियसली इकडे नाही की असा अर्थ आहे की बेमेत तो त्यांनी पाप केला म्हणून तो मशीदमध्ये नाही येणार. कारण जसा कोणीतरी साग काढला होता कितीतरी वर्षापूर्वी आणि बेमेत मोठ्या मोठ्या कमी लोकांनी त्याच्यावरती हे टाकला. ज्याच्याकडं आयफोन आहे त्याला शोफर ऐकायची गरज नाही. का शोफर ऐकायची गरज नाही? हा, तो नक्कीच पाप करते, तो नक्कीच हे करते, त्यामुळे शोफर ऐकायची त्याला गरज नाही. माफी तो कुठं कुठं लिहिलंय की शोफर ऐकायची गरज नाही, आता मी पाप आहेत म्हणून. याला तू चुवा कर, जर काय असेल तुझ्या हातामध्ये पाप त्याच्यामध्ये चुवा कर. तिकडे पण तेच सांगते की तुम्ही पाप करता आणि मग येता आणि नंतर तुम्ही परत तुमचं प्लॅनिंग आहे की तुम्ही पाप करता, नाही की तुम्ही बेमेत येता मशिदीमध्ये की चांगले हा माझ्यातून पाप झाला, ही काल माझी मिनखा मिस झाली, काल हे झाला, तर मी आज मी बरोबर टाइम पकडीन, मी अलार्म लावीन, 4 हे करीन ते करीन. ते नाही बोलतो, तो ऑलरेडी प्लॅन करते की पुढे जाऊन तो कसा कुठं काय टेक्निक करायची, कुठं कोणाला चोरी करायची, कुठं कोणाला फसवायचा, कुठं काय करायचा, त्याच्यामुळे नाही की तो त्यांनी पाप आहेत म्हणून तो नमाजीला नाही ना. खास चलो बोलतात की याला तू पाप करतोस आणि तुला वाईट वाटत नाही, चुवा नाही करतोस आणि मग तू येतोस. बघू आपण पुढच्या पसुकीमध्ये. शुभ हा पसूक जो आहे, जो कोण जोहार वाचते सकाळचा, याच्या पहिलेचा, किदूसच्या पहिलेचा जोहार आहे काय, एक पेज 2 पेजचा जोहार आहे, ते वाचता तिकडे लिहिलाय, हा पसूक आणतात तिकडं रबी शिमोन बोलतात की इकडे लिहिलं आहे खोदशेखेम मोआदेखेम सन्या नफशी. सना नफशी म्हणजे मला तुमच्या खोदशीम आणि मोआदिमची विटार आहे, पण शब्दाच्या बद्दल नाही लिहिलंय. रबी शिमोन बोलतात की शब्दात नाही लिहिलाय, इकडे शब्दाचे नाही बद्दल लिहिलंय. बोलतात का, बोलतात रबी शिमोन जोहार मध्ये की शब्दातला एक जो मिचवा आहे, जर त्यांनी नाही केला तर हशेम त्याच्यावरती त्याच्या शब्दातला तो एक्सेप्ट करते तरी पण. कुठला मिचवा आहे, बोलतात की चदाकाचा, बोलतात आपल्यावरती सुकोत मध्ये, सुकोत मध्ये समाख तबे खगेखा तिकडे मिचवा आहे आणि तिकडे आणलंय अफिलू जोहार मधनं खालाखामध्ये बेन्सिओन मुचाफी पण आणतात की दररोजच्या जेवणाच्या पहिले, दररोज तो जेवायला बसायच्या पहिले सदाका मफरिश कर, तू सेपरेट काढ सदाका का गरिबांसाठी, म्हणजे त्यांना आपण हाय खायला. आणि त्याच्याने तू जर जेवण खातोस ते जसं काय मिक्राय कोदेश होतात, नाही मिक्राय जसं लिखलाय कोरे मिक्रा, जे जसं आला की या दिवसाला खाग आला त्यामुळे. बोलते की शब्दातला तुला शब्दातला जरी माणसाने सदाका नाही दिला शब्दाच्या पहिले, तरी पण शब्दाचा जो लेवल आहे तो हाशेमला तरी आवडते की तू शब्द सांभाळतोस, शब्द पाळतोस. मस्पिक आहे हाशेमसाठी की तुरी जरी सदाका नाही दिला पहिले तरी, शब्दात निघायच्या पहिले, पण बाकीच्या गोष्टीत खोदशीम खोदेश मोदेश तू सदाका नाही दिला तर बोलतात सन्या नफशी. मग मला तो त्या हेट आहे त्या शब्दाचा, त्या खोदशीमचा, रोष खोदेशचा आणि त्या מועדים. ופורסכם כפיכם עלים עיניי, מכם גם כי תרבו תפילה אינני שומע, ידיכם דמעים מלאו. ידיכם דמעים मलऊ ופורסכם כפיכם, म्हणजे जेव्हा तुम्ही खूप सारी नमाज कराल आणि जेव्हा तुम्ही नफिलात कपाईम नाही बिरकत कोहानिम कराल, पोसेखेम कपेखेम आली मे नाही, मी माझे कान बंद करीन. का बंद करीन म्हणजे आशेम त्या नमाजी ज्या आहेत त्या एक्सेप्ट नाही करणार. इकडं तो पुढे जाऊ आपण. जसं मी मागच्याला बोललो तिकडे एवढे सारे मेफॉशिमचे पिरुशिम आहेत की आपण फक्त मेन डिस्कस करू आणि पुढे जाऊ, कारण की आपण वर्षभर एकच पेरेक पण शिकू शकतो, हा पेरेक फक्त. बोलतात तिकडे ופורסכם כפיכם
आली मैनाय, मी तुमचा आवाज ना ऐकणार. तगबू तेफिला एनेनी शोम्या, जरी खूप नमाज केली तरी मी नमाज तुमचा ऐकणार. का? का? की यदाईम देमेईम मेलेऊ, तुमच्या हातामध्ये रक्त आहे. रक्त कुठलं आहे? राशीकडे बोलतात रेचिखा, मर्डर. तुमच्या हातामध्ये मर्डर आहे. आपण इकडे बघू कसा काय मर्डर पुढच्या पसुकीमध्ये सांगायला येईल. ऍक्च्युली नाही पुढच्या पसुकीमध्ये, अजून नंतरच्या पसुकीमध्ये बोलतात यदे मेले मेलेम दाम, तुमच्या हातामध्ये खूप सारं रक्त आहे त्यामुळे मी नाही येणार. तर रक्त जो आहे तो रक्त जो आहे तो कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये डिपेंडेंट आहे आपण बघू की याच्यामध्ये पण आणतील पुढच्या पसुकीमध्ये की का का लिहिलंय की रक्त भरलेलं आहे. इकडं लिहितात रखचू ויזכו והסירו רוע מעלליכם מנגד עיניי खिदलू रहा. बोलतात इकडे तुम्ही तुमचे हात धुवा, तुम्ही तुमचे हात धुवा. इसकू एसेऊ रवा मी आलेखम, तुम्ही चुवा करा. जसं काय लिहितात रवा मी आलेखम म्हणजे रा, ही जी वाईट जी गोष्ट आहे ती तुम्ही काढा. खदलू, हा रा खदलू हा म्हणजे जे वाईट गोष्ट आहे तिकडे थांबा. खदाल मिलाशोन खदेल, मग दाल किलो म्हणजे स्टॉप करा वाईट गोष्टी करायला. मी नेगेद येणार, माझ्या डोळ्याच्या समोर तुम्ही वाईट गोष्टी करत थांबा. खिदलू व्हा आणि तुम्ही त्या गोष्टीच्या इथे थांबा. इकडे लिहिलाय राशी लिहितात כמו לרעה, אין צריך לכתוב מהרע, שכן לשון המקרא נופל על לשון חדלה. थांबवा वाईट सगळ्या गोष्टी, सगळ्या कुठल्या वाईट गोष्टी थांबवा. इकडं पुढच्या पसुकमध्ये लिहिलाय लिमदू हैतेव दर्शू मिशपात अश्रे खमूत शिफ्तू यतोम रिवू अलमाना. इकडं आपण थोडा एक्सप्लेन करू कारण की या प्रत्येक ह्याच्यामध्ये याचे पिरुशी माहिती. इकडं इकडे लिहिलाय लिमदू हैतेव, लिमदू हैतेव राशी इकडे लिहितात राशी इकडे लिहितात रफे नेकूद. रफे नेकूद म्हणजे तुम्ही वाचायला शिका, तुम्ही वाचायला शिका इव्रित, तुम्ही वाचायला शिका. तामीम, तुम्ही वाचायला शिका कुठं दगेश आहे, कुठं दगेश आहे कुठल्या शब्दावरती तुम्ही कसा वाचता. म्हणजे बोलतात इकडं बोलतात लिमदू, बोलतात रफे निकूद बेहू मेगझेरात लमोद. लमोद, लमोद बोलतात त्याला, बोलतात लमोद म्हणजे तुला मिचवा सांगितल्या काय. हायू लमदनीम लेहैतीव म्हणजे तुम्ही शिका, तुम्ही शिका तोरा लहातीव. लहातीव म्हणजे तुम्ही शिका तोरामधनं कशा चांगल्या गोष्टी करायच्या. מלמד עצמו וממשקלות לשון קל ולפיכך ציווי לשון רבים שלא ניקוד בחירי כמו אמרו. बोलतात या लशोनमध्ये आपण शिकतो की हा मिचवा जो आहे तो सगळ्यांसाठी, खूप साऱ्या लोकांसाठी आहे की त्यांना पण तुम्ही तोरा शिकवा, तुम्ही तोरा शिकवा सगळ्यांना. लिमदू हैतेव, लिमदू हैतेव बोलतात अशी पहिली गोष्ट वाचायला शिका. दुसरी गोष्ट शिका दुसऱ्यांना शिकवायला. אבל המלמד לאחרים הוא במשקלות לשון כבד מדגש. आणि बोलतो त्यामुळे इकडे शिकतात की तुम्ही दुसऱ्यांना शिकवा तोरा. हा चिवूय आहे, जसं काय मिचवा आहे. तुम्ही आज तोरा शिका आणि नंतर तुम्ही दुसऱ्यांना शिकवा. जर तुम्ही बघितलं ही रचोन आपले ही रचोन बघितला तिकडे लिहिलाय याच्यामध्ये सगळ्यामध्ये शबाच्या पहिलेच म्हणजे ही रचोन जो खालच्या याच्यानंतर उघडण्यात वाचतात तिकडे पण लिहिलाय लिलमोदू लिहिलं मोचाय शबाच्या नंतर पण तिकडे लिहिलाय लो ये ताऊत केन जो माणूस अब्दाला करते त्याच्या खालती तिकडे ही रचोन मध्ये काय लिहिलाय. बोलते की मी जेव्हा शिकवायला बसतो तेव्हा माझ्यातनं हातातून चुका नको येऊ दे. बोलतात की हा जो मिचवा जो आहे लिमदू हैतेव तो मिचवा आहे शिकवायचा. इकडं अजून इकडं आणलाय बऱ्याच याच्यामध्ये, थोडासा फक्त वाचतो. इकडं आलशेख आणतात, आलशेख इकडं आणतात. इकडं बोलतात की दयान जो आहे त्याला त्याच्यामध्ये तीन गोष्टी पाहिजे. जो माणूस दयान दयान म्हणून बसते त्याच्यामध्ये तीन गोष्टी असल्या पाहिजे. तो बोलतात पहिला इल्मा देते आत येदा कोल शोक्षो आदिनी, म्हणजे तो नाही तो बसते आणि फक्त इल्कुत युसफचं पुस्तक उघडते, तो उघडते बेनिश काय आलाखोत आणि तो येऊन सांगते तिकडे आलाखोत, तो येऊन सांगते दयानी तुम्ही असं करा तुम्ही तसं करा. बोलतात नाही, बोलतात दयान म्हणजे बेमे तिकडे दयानच्या बद्दल गोष्ट आहेत काय. दिने मनो दिने इशूत एव्हनेझर काय खोशन मिशपात याच्या आलाखोत योगद्या. बोलतात इल्माद हितेव आद येदा कोल शोशो आधी, म्हणजे जरी चेंज झाला इकडे त्याला दिसी नाही तो फक्त सोमे करते 2, 4, 5 पोस्किंगची पुस्तकं त्याला माहिती आहेत, इझी आहे त्याला. जे पुस्तकं चांगली आहेत म्हणजे जसं ताल इगले ताल हे पुस्तक लशोन कला
चांगले तुम्हाला समजवते עובדיה יוסף, קל ללמוד. म्हणजे קל ללמוד म्हणजे त्यांच्या हालाखोचे פסק, כן, פיינל פסק. चुकीने मी बोललो עובדיה יוסף, ילקוט יוספचं पुस्तक. नाही रॉब वादियाची पुस्तकं, याला इल्कुत योसेफचं पुस्तक माणसांसाठी दिलं आहे की तुम्ही हजारो तुम्ही जेव्हा करता, तुम्ही तुमचं शिकून झाले, तुमचं शास रिशोनी वगैरे हालाखा तुमचं शिकून झालाय, फाईन हालाखा बघायसाठी तुम्ही तुम्ही रेफर करू शकता इल्कुत योसेफला. नाही की तिकडनं तुम्ही बसून त्याच्याने हालाखा पोसेक करा. याला ללמוד כל שורשים וכל שורשי הדינים. פן יעוות עד שגגת תלמוד. म्हणजे बोलतात तुला तिकडं पाप नको येऊ दे की शगगात तलमूद ही आला शगगा ओले आला जदोन. जे माणूस जेव्हा दयान म्हणून बसते त्याचा तो साख तो देते, त्याच्या हातून चूक झाली ती ऍज इफ त्यांनी जशी काय मुद्दामून चूक केली, त्यामुळे त्याचा लिमूद जो आहे तो खूप खजाग असला पाहिजे. सगळे त्याला दिनी सगळे शोषीम त्याला माहिती असले पाहिजेत, राशी तो स्वतः अल्पे. त्यामुळे बोलतात की ना आमच्या मी माझ्या एकदा राबला बोललो होतो की हे लोक जे आहेत कुठले कुठले ते येऊन राब दावीद योसेफच्या शिवरमध्ये मफरिया करतात. आणि मी बघितलं त्यांना बोललो की ते काय करतात, तिकडं टेलिफोन मध्ये बघतात आणि मग ते राब दावीद योसेफ त्याच्याबद्दल ते बघतात पटकन आणि मग तिकडे सांगतात त्यांना गाम ओमेर काका गाम ओमेर काका हा बेमेत तुला सगळी पुस्तकं माहिती आहेत. ते बोलतात बोलतात ते लोकांकडे लक्ष ठेवून राहा आणि शब्दाच्या दिवशी त्यांना हालाखत नको विचारू. बोलतात का, बोलतात शब्दाच्या दिवशी त्यांना हालाखा विचारला आणि त्यांना माहिती नसेल तर ते कम्प्युटरवरती हालाखा बघायला पण ते मागे पुढे नाही बघणार, बघतील कम्प्युटरवरती आणि तुम्हाला हालाखा सांगतील. बोलते ही लोकांकडे लक्ष ठेव आणि त्यांना शब्दाच्या दिवशी हालाखत नका विचारू, अकिलुयमच्या दिवशी पण, नाही तर ते शब्दाच्या दिवशी उघडतील आणि तुम्हाला सांगतील काय हालाखा आहे. बोलतात इकडे अल्शेख बोलतात או ב' הדרישה וחקירה, כי אומרות דרשו משפט. סלילה דרשו משפט म्हणजे जेव्हा दयानी जेव्हा एदिम येतात, जेव्हा विटनेस येतात, तेव्हा तुम्ही त्यांना दरिशा करा, त्याचे त्यांच्याकडनं विचारा कुठल्या वेळेवरती काय कधी त्यांना सेपरेटली घेऊन हे करून दिरशू मिशपात. वगिमेल आणि लक्ष ठेवा की तुम्ही जेव्हा दीन देता तेव्हा तुम्ही मतून द्या की लामा की बोलतात की इथे हा दीन उपसाक אשר לא כדת וחיוב את הזכאי וזיכה את החייב, אחרי כן רואה עיניו וירא והנה שקר וכזב, מפני כבוד לא ישוב יתקן את अशर यावेद व्यावेद ओलामो. बोलतात तिसरी जी गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की जर त्या हाताने जरी चूक झाली, म्हणजे एदिम लोक आहेत त्यांनी सांगितलं असा वेळ याच्याप्रमाणे आहेत लोक काय दयानू शिकतात, त्यांच्याकडे का माझ्यावरती कोणी केस केलंय तो त्याला सांग की जेव्हा मी घेतला विकत तेव्हा मला ही गोष्ट माहिती नव्हती, म्हणजे तो होते की जसं की मेका ताऊत मी चुकीने विकत घेतला वगैरे, आणि मग तू त्याच्यावर तो केस करण्यासाठी तुला त्याला पैसे द्यायला लागतील परत. दयानी जी लोक दयानी शिकतात त्यांच्यामध्ये बोलतात की जेव्हा तू येतोस आणि अशी दुसऱ्यांना शिकवतो कसा दीन बोलायचा, तू बोल असा बोल, फिलू याच्या केसमध्ये काय डिवोर्सच्या केसमध्ये तू असा बोललास तुझा फायदा होईल, तसा बोललास तुझा फायदा होईल. बोलतात ते जर तुम्ही केलात आणि जर तुम्ही दयानी लोकांना फसवला आणि दयान लोकांच्या हाताने चूक झाली तर दयांच्या हातामध्ये असला पाहिजे की जरी चूक झाली त्यांनी परत येऊन सांगायला पाहिजे नाही सॉरी इकडे चूक झाली, ही गोष्ट होती, मला गोष्टाची असा अंदाज होता, असा समजला, परत जाऊन बघायला हे करू नका. आणि जो कोण जकाय आहे त्याला तुम्ही फ्री सोडा, खयाब जो आहे त्याला तुम्ही पनिशमेंट द्यायला पाहिजे. पण जर त्याला पनिशमेंट जरी नाही दिली तरी तरी ठीक आहे, पण जो कोण जकाय आहे, जो कोण हे आहे डिझर्विंग आहे त्याला तुम्ही पनिश नका करू. सेलो यावो इवूत दिन म्हणजे रॉंग दिनीम रॉंग साकीम तुम्ही काढा. इकडं अजून एक गोष्ट आणतात बेनिशहाय בעצם पण राब्बाय ते दयानिम जे हॅलो כן כן बोला. दयानिम जे हे सांगतील डिसिजन सांगतील ते कुठल्या तरी साक्षीदाराच्या हिशोबाने सांगतील ना, נכון. साक्षीदार दोन्हीच. आणि मग त्यांनी सोडला आणि नंतर दोन कोण साक्षीदार आले आणि ते बोलले नाही नाही असं नाही खोटं आहे, तर ते जाऊन रोल चेंज करतील आणि परत मग नंतर दोन साक्षीदार आले बोलते नाही नाही तुम्ही पहिला दिलेला तोच बरोबर आहे, मग तेव्हा काय करणार? मिशना सगळ्यात मकोत נכון? काय बोलतात पहिली एक्झॅक्टली कात पहिली कात पहिली ते का म्हणजे त्याला सोडून द्यायला सांगतील. पहिली कात पहिल्या येस कात
ओके. पण जो दयान जो आहे त्याच्यावरती एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आपण बघू बेसा शेम जेव्हा आपण बेनिश खायचं पिरुज बघायला उफ. बोलतात इकडे तो वेलेखू ना इथपर्यंत सांगतात की ह्याच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे तुमच्या या कंडिशनला आले की तुमच्यावरती खूप मोठ्या मोठ्या वाईट गोष्टी होण्यात शू आपण बोलू आणि परत रिपीट करू की इशायाऊ नबीचा नेबुआ जो होता तो मिनिमम होता 250 इयर्स पहिले बेतामिकदासच्या डिस्ट्रक्शनच्या पहिले आणि इशायाऊनी आशेमचा नेबुआचा मिtzवा घेतला स्वतःवरती विदाऊट कोहर्सिंग म्हणजे विदाऊट त्यांना जबरदस्ती केल्यामुळे त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्या गेल्या. वेमेत आपण माहिती आहे की आपण बघितलं इशायाऊच्या दिवसामध्ये 4 राजा आले. 4 मधले 3 राजा जे होते ते चदिकीम होते. चदिके असं दोन आमच्याबद्दल लिहिलंय मशियाख रुआख अपेनु मशियाख चितकेनु. त्या 3 राजांच्या बद्दल तिकडे लिहिलंय खिस्कियाहू योताम त्यांच्याबद्दल बोलतात ते आणि त्यांनी ऐकला का कारण की त्यांनी एक्सेप्ट केला इशायाहूनी तो गोष्ट जी होती की जरी या गोष्टी स्ट्रॉंग गोष्टी आहेत आणि वाटते की लोकांना ऐकणार नाही पण त्यांनी एक्सेप्ट केला जी गोष्ट आहे ती मी सांगेन जशी आहे तशी मला काय त्यातनं फरक नाही पडत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या होत्या अफिलो ऐकल्या गेल्या. इर्मियाहूच्या दिवसामध्ये आपण बघू इर्मियाहूला खूप प्रॉब्लेम झाले त्यांचे खूप त्याला रेदिफोत त्यांना खूप चेस केला त्यांचं ऐकलं नाही वगैरे. इर्मियाहूचे जे हे आहेत ते पण कश्योत आहेत पण अल्टिमेटली ते त्यांच्या दिवसामध्ये डिस्ट्रक्शन पण आलं. पण ही जी पद्धत आहे इशायाहूची तो लेखुना हा पसूक जो आहे खूप डिफिकल्ट पसूक आहे. לכו ונבחיה ויאמר השם אם יהיו חטאיכם כשנים כשלג ילבינו אם יעדמו כתולעה כצמר יהיו. हा पसूक जो आहे तो आपण वाचतो हाफ इथपासनं वेईम येऊ कुठं आपण वाचतो सेलिखोत मध्ये आपण हा पसूक वाचतो योम किपुरीमच्या दिवशी वाचतो. काय इकडे लिहिलाय की हाशेम बोलला की आपण जाऊ आणि आपण विक्वाह करू आपण जाऊन तिकडं डिबेट करू. हाशेम बोलते तुम्ही या आपण जाऊ आणि डिबेट करू. कुठं जाऊ बोलतात माणसाच्या मनामध्ये. का बोलतात माणूस जे येते आणि तो खूप चांगली ऍक्टिंग करते जसं तुम्हाला बोललो एक्झाम्पल दिला खजानी लोक प्रॅक्टिस करतात त्यांच्या आवाजाला तो रडायचा आवाज यायला पाहिजे म्हणून. दुसरा जो ऐकते त्याला नाही माहिती जर तो खूप चांगला ऍक्टर असेल तर नाही माहिती पडणार की तो ऍक्टिंग करते ऑतो बेमेत त्याला हे आहे कोणाला माहिती पडते फक्त हाशेमला आणि त्याला. तर हाशेम बोलते या आपण तुम्ही आणि मी आपण येऊन इकडे डिस्कशन करू आणि बघू काय चाललंय तुमच्या मनामध्ये काय आहे बेमेत ते बघू आपण. आणि बोलतात पण त्या डिस्कशन मध्ये जर मी निघाला तर तुम्हाला मी ऑपॉर्च्युनिटी देतोय इम यू खताईम का शनी ची तोलाद जी आहे ती बारीकशी ती आळी आहे आणि ती रेड कलरची आली आहे की शनी ज्याच्यामध्ये पूत शनी जसं लिहिलं आहे याच्यामध्ये योशुआच्या पुस्तकामध्ये पूत शनी तिच्या याच्यावर टाकला ती धागा जो आहे रेड कलर धागा एक पातळसा त्याच्यामध्ये जो राबी शिमोनच्या नावाने विकायचे धागे आहेत काय इंडियाला आणून द्यायचे आपल्याला त्याचे धागे जे होते तसा जर तुमचा रेड असेल की शेलेग मसखेत शबात मध्ये आणि मसखेत नेगाईमच्या मध्ये पण शबात मध्ये आठवते मला आणि नेगाईमच्या मध्ये पण तिकडं आणलाय 3 लेवल्स आहेत व्हाईटचे केसीद म्हणजे चुन्याचा व्हाईट. दुसरा जो लेवल आहे तो चेमेर म्हणजे कॉटन. तिसरा जो लेवल आहे शेलेग जो आहे तो खूप सगळ्यात ब्राईट व्हाईट आहे तो डोळे असे इवेअर करते स्नोचा व्हाईट. बोलतात की जर तुमचे पाप जे ते बारीक सारखे असतील राड लाल धाग्यासारखे छोट्याशा धाग्यासारखे ते शेलेग म्हणजे तुम्ही जर चेक केला आणि तुम्ही त्याच्यात चुवा केला तर ते त्यांना मी व्हाईट करीन की शेलेग म्हणजे एकदम ब्राईट होतील. आणि इम यादीमू म्हणजे अजून जर रेड असेल डार्क रेड असेल की तोला
मोठे जाड्या आळीसारखे लाल लाल असतील केचेमेर म्हणजे दुसऱ्या लेवल पर्यंत. म्हणजे इकडे बोलतात की चुवा बेकोल मिक्रे मोईल. चुवा जो आहे माणसाचा अफील त्याची पापा मोठी मोठी कशे मोठे मोठे जाडे मोठे पापा असतील त्याची त्याच्यावरती पण त्यांनी चुवा केला केचेमेर येऊ म्हणजे जरी ते सगळ्यात ब्राईट नसतील त्याचे जे खुयोत नाही झाले त्या पापांमधनं तरी पण चुवा जो आहे तो एक्सेप्ट करीन मी. पण कधी की तुम्ही स्वतः आतमधनं केला तर आतमधनं नाही केला तुम्ही वरनं ऍक्टिंग केली तर कसं आहे तुम्ही आणि मी बघू. तुम्हाला दोघांना माहितीये बाकीच्या लोकांना मग तुम्ही चांगले ऍक्टर असाल त्यांना नाही माहिती पण तुम्ही काय करता पण तुम्हाला माहिती आहे आणि मला माहिती आहे तुम्ही काय करता ते. त्यामुळे बोलतात की नेलेख नेलेख व नेख आपण दोघं एकामेकासोबत एकटेच बाकी कोण नाही पाहिजे आपल्याला तेव्हा तिकडे जाऊन डिस्कशन करू. אם תבואו ושמעתם טוב הארץ תאכלו. इकडं ग्रा एक्सप्लेन करतात की बराखा आहे जशी काय इम तोवो म्हणजे तुम्हाला बेमेत पाहिजे चुवा तुम्हाला बेमेत पाहिजे चुवा तुम्ही कराल चुवा उशमाते शमाते म्हणजे जरी लांबनं जरी तुम्ही ऐकला आणि तुम्ही बेमेत इच्छा केली चुवा करायची तू आरेच तोखलू बोलतात इकडे इकडं इकडं आणतात ग्रा की बोलतात ही बराखा आहे. जर तुम्ही चुवा केला तर जरीम लो यखलू म्हणजे जसा ललोच्या प्रकाशमध्ये दिलं की जरीम यखलू होता तुम्ही शेती उगवाल आणि दुसरे कोण बाहेरचे येऊन लोक खाऊन जातील त्यांना येतील लोक कुठनं कुठनं आजामधनं कुठनं तिकडनं खातील. बोलतात चुवा करा इम तो वो म्हणजे तुम्हाला बेमेत पाहिजे चुवा शमाते शमाते म्हणजे आपण काय बोललो लांब हाजीन जवळनं तू वागच तोखलू तुम्ही तुम्हाला चांगला मी खायला देईन दुसरी लोक बाहेरची लोक येऊन खाणार नाही. शुभ या पशुक मध्ये खूप सारे पियुषी माहीत मी लिमिट करतोय मला केन स्वतःला की नाहीतर आपण चॅप्टर जो आहे तो खूप खूप महिने शिकवू. ואם אם תמענו म्हणजे जर तुम्ही ऐकला नाही माझा ומריתם חרב תאכלו की पी हशम दिबेर बोलतात जी जर तुम्ही नाही ऐकलं ते मानू म्हणजे तुम्ही अगेन्स्ट गेले तुम्ही नाही ऍक्सेप्ट केला जाऊ दे सोडणं येईल मी जाईन तिकडे सकाळी आणि तिकडे ऐकीन मी ढोल त्याच्या ह्याचे सेलिकोच्या वेळेला खेरेफ तोखलू इकडं इकडं आणतात अबेनिश खाय खूप मोठा महामार मी फक्त थोडक्यात सांगतो काय लिहितात הלוואי שהיינו יכולים ללמוד की बेमेत दररोज आपण शिकत असतो तर बेमेत आपण हे पशु आतमधनं बघितलं असतं आपण फक्त थोडक्यात सांगतो इकडे लिहितात की ही जी गोष्ट आहे ती परत शोफ्तीम लोकांना लिहिलेली आहे. शोफ्तीम लोक बोलतात की योमामधनं आणलाय की योमामधनं आणलाय की खेरेफ बाला होला म्हणजे वर्ल्ड मध्ये तलवारी येतात आणि रक्त सांडते मी इवूत दिन दयानिम लोक जे वेडेवाकडे साक काढतात फॉर पर्सनल इंटरेस्ट नाही चुकीमुळे इकडं फॉर पर्सनल इंटरेस्ट आपण बघू खालच्या पसुकीमध्ये सांगतील त्याच्यामुळे बेनिश काय त्यांच्या स्टाईलमध्ये गिमात्री होते ते एक्सप्लेन करतात आपण फक्त त्यांचं मी क्रक सांगतो की इकडे बोलते की खैर जी आहे तलवार जी आहे ती येते रॉंग साखीमध्ये पर्सनल इंटरेस्ट साठी काढलेले नाही की त्याची चूक झाली आणि त्यांनी परत रिपेअर केला नाही त्याचा पर्सनल इंटरेस्ट आहे त्या शात मध्ये त्या शोफेतचा तो दीन जो देते शोफेत जो आहे तो आहे मी ता बनूता रशी म्हणजे नाही मी बोलतोय राव दावीद खसे शालो रावित खाकोचे ते त्याला तिकडे यायच्यासाठी म्हणजे स्ता मी बोलते काय ह्याच्यामध्ये 20 इयर्स नाही मला माहिती पण जाऊ मी अशा या सिच्युएशन मध्ये बोलतोय की तो त्याला इंटरेस्ट आहे त्या की त्याला की तुम्हाला माहिती असेल मी एकदा बोललो होतो की रब्बानीम जे आहे त्यांच्यावरती गव्हर्नमेंट प्रेशर देतं की सर्टन अमाऊंट ऑफ गिऊर झालाच पाहिजे रबानूत मध्ये सर्टन अमाऊंट ऑफ खतूनत झालेच पाहिजेत मग ते माली माईन तिकडं हे करतात ते करतात काय बेजाशम जेव्हा आपण येऊ कधी बोलायला की गिऊरचा टॉपिक जो आहे इस्रायली रबानूतच्या याच्यामध्ये तो किती सिरियस टॉपिक आहे तेव्हा आपण अजून मे बी डिस्कस करू पण शुभ जी कंडिशन जी आहे की नंतर तुम्ही बघता किती बोललो होतो मागच्या वेळेला मला आता एक्झॅक्ट फिगर्स नाही आठवत पण मला नाही बोलायचं की 98% मला असं कुठेतरी लक्षात येते की 98% लोक जी आहेत रबानूत मधनं गिऊर केलेली ते दती राहत नाहीत 2 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये ते दती पाळतात 98% लोक सोडून देतात दात आणि काय पाहिजे ते करतात. मला नाही बोलायचं 98% की मला आठवत नाही पण मला कुठेतरी असं वाटतंय की मोठी फिगर आहे काय खूप मोठी फिगर आहे की ते लोक दती राहत नाही का बोलतात पर्सनल इंटरेस्ट का त्याचे पर्सनल इंटरेस्ट जर त्यांनी ते त्यांचे टार्गेट्स अचीव्ह नाही केले गिऊरचे त्यांनी ते टार्गेट्स अचीव्ह नाही केले खतुनोचे तर त्यांची ती तफकीद आहे ती लावून टाकतील काय जो बेमेत इराद शमाम याच्यामध्ये आहे त्याला फरक नाही पडत तो बोलते त्यांना आणायचे रब्बानियोत काय साख हलाखा द्यायच्यासाठी
रबानुत म्हणा, रबानियोत म्हणजे बायका बसतील आणि तिकडं ते दयानूत घेतील, ते बसतील तिकडं, जसा सिव्हिल कोर्ट मध्ये बसतात तसा त्यांना आणायचंय. काय दावीद जोसेफचा मागच्या 2 आठवड्यापूर्वी मी ऐकला, मला बेमेत थांबवले नाही गेला. काय त्यांचे इबूत दिन बसवा कोणाला पण, खजाल बिजाल आपल्याला काय फरक नाही पडत, ते पण आहे, त्यांना पण येते तोरा शिकायला. तर तोरा शिकायला येऊ दे, पण मला परमिट नाही दिले. तो בסדר, בוא נתקדם. बोलतात इकडे, איכה הייתה לזונה קריה נאמנה, מלאתי משפט צדק ילין बा ואתה מרצחים. टब हा पसूक जो आहे आपण शुभ कंट्रोल करू स्वतःला, आणि आपण फक्त एकच पिरुष बघू. तूरचा, तूर बोलतात अख्ख्या तनाख मध्ये, अख्ख्या तनाख मध्ये बोलतात इकडं बेत बमसोरेत, बेत बमसोरेत 2 वेळा लिहिलेला आहे मसोरेत मध्ये, तिशवा झोना והייתה לזונה. חזק וברוך, חזק וברוך אביגל. बोलतात बोलतात इकडे लझोना, बोलतात लझोना जो आहे तो अख्ख्या तनाख मध्ये फक्त 2दा लिहिलेला आहे. आयता इकडे जसा लिहिला आहे एका आयता लेझोना, जसा दुसरीकडे लिहिला आहे वेयक्षेवा लेझोना. कोणाबद्दल लिहिलाय? तमारच्या बद्दल. बोलतात इकडं तूर, अख्ख्याच्या अख्ख्या म्हणजे त्यांचा तुम्ही अंडरस्टँडिंग बघा. आणि तूर जे आहेत, बाला तुरीम जे आहेत, ते कशासाठी फेमस आहेत तुम्हाला माहिती आहे? नाही त्यांचा पिरुष तोरावरती आणि तनाखवरती, ते 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 फेमस आहेत अरबा तुरीमसाठी, ज्याला बोलतात बेत योसेफचा जो पिरुष आहे त्याच्यासाठी, अरबा तुरीम, त्याच्यासाठी हलाखा नाही पिरुष, काय नाही फरश, हलाखासाठी ते जास्त फेमस आहे. पण त्यांचा अभ्यास तुम्ही बघा. बोलतात तनाख मध्ये, अख्ख्या तनाख मध्ये लेस जोना फक्त 2दा लिहिलेला आहे. एकदा लिहिला आहे तमारच्यासाठी आणि एकदा इकडे लिहिलाय. याच्यामध्ये एकामध्ये पण लिहिलेला आहे, कारण की हा पसूक सेम पसूक जो आहे तो एकामध्ये पण आणलेला आहे. बोलतात इकडे 2 वेळा फक्त लिहिलेला आहे, आणि दोन्ही वेळेला असं आहे की आता ले बिझायोन म्हणजे आता ती बसलंय, तिची बिझायोन म्हणजे ती इन्सल्ट कंडिशन आहे तिची. पण नंतर लेखवत जसं तमार, तमार मधनं सगळे मेलाखीम म्हणजे आपले मलाखीम आणि मशियाक जो आहे तमार मधनं येणार आहे. पण पहिले तिला बिजायोन की या खशव्या आले जो ना, म्हणजे धंदा करणाऱ्या बाईसाठी त्यांनी त्याचा विचार केला, पण तिच्यामधनं राजे आणि मेलाखीम. आणि तसाच येरुशालाईमच्या बद्दल इकडे लिहिलंय, येरुशालाईमच्या बद्दल काय एका इथाले जोना म्हणजे ही अशी कशी काय झाली ही सिटी माझी, की कोणाला येते तो येते आणि तिच्या बरोबर काय पाहिजे ते करते. बोलतात की जी सिटी होती मले ती मिशपात सेदेक यालीन बा व आता मेराचखीन, आणि आता कोण आहे त्याच्यामध्ये सगळे मर्डर लोक आहेत. बोलतात तिकडे बेनिश खाय की ही कंडिशन का आली, ते आणतात ती स्टोरी. तुम्हाला माहिती असेल की तिकडं येशियामध्ये एक राब गेला तिकडे, आणि त्यांनी बघितला तिकडे तोरा शिकतायत असे 2 जण ओरडून ओरडून वगैरे, एकदम तोराचे हिट मध्ये शिकतात तोरा. आणि त्यांनी ते बोलते हो असं केला, त्यांनी वाजवला तिकडे, आणि बोलतात वाव हा रूम जो आहे तो मल्ले बेतोरा, इकडं त्या रूम मध्ये फुल तोरा भरलेला आहे. आणि सगळ्या त्या पोरांना एकदम असं चांगलं वाटलं, वाव म्हणजे आपण आपला तोरा जो सगळीकडे अख्खा अख्खा पुस्तकं अख्खा अख्खा याच्यामध्ये सगळीकडे तोरा 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 आहे. ते खूप खुश झाले. त्यांना त्या राबनी सांगितलं खुश नका हो, की जर तुमचा तोरा या रूम मध्ये आहे याचा अर्थ आहे की तुमचा तोरा जो तो वरती नाही गेला, शमाई मध्ये नाही गेला तो तोरा. तसाच इकडे पण लिहिलाय. इकडे काय लिहिलाय बोलतात शू मी ममाश 4 पेजेस 2 ओळी मी सांगतोय. इकडे एका ऐताले जो ना बेनिश काय बोलतात की जसा ही स्टोरी ही फेमस स्टोरी आहे, सगळ्यांना माहिती आहे की या स्टोरी मध्ये जसा त्यांच्या सिटी भरलेली, त्यांचा क्लासरूम भरलेला होता तोराने, तसाच ही सिटी जी होती येरुशालाईम, ती सिटी भरली होती मिशपातनी म्हणजे शोफेत, जे मिशपात त्यांनी केला, त्यांनी तो दिन काढला, तो तिकडे भरलेला होता. म्हणजे तो मिशपातीम जे होते ते होते लो लेशेम शमाईम, लो लेशेम शमाईम. त्यांचा जो साग जो होता तो लो लेशेम शमाईम, त्यांच्या पर्सनल इंटरेस्ट साठी होता. पुढच्या पुस्तकीमध्ये आपण बघू. आपल्याला जास्ती वेळ नाही, मी तुम्हाला जास्ती पकडून नाही ठेवणार. मे बी 2 पुस्तक आपण बघू वेळ जाऊ, आणि पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करू आणि चॅप्टर कंटिन्यू करू. पुढचा चॅप्टर पण खूप स्ट्रॉंग चॅप्टर आहे. बोलतात त्याच्यामुळे इकडे झाला चेदेक यालीन, माझे चेदेक यालीन जो चेदेक केले, जो मिशपात केला, चेदेक जो केला म्हणजे तो हा जकाय, आणि तो खयाब हा चेदेक केला. यालीन तो खाली पडते, झोपते, तो खालती, तो वरती नाही जाते, तो झोपते खालती.
आणि त्यामुळे बोलतात यलीन बा व्याता मेराचखीम कुला सगळे मर्डरर्स आहेत. कोणाबद्दल लिहिलाय इकडे लिहितात הרגו את האורים והרגו את הזכריה, הרגו את האוריה והרגו את הזכריה बद्दल इकडे राशी लिहितात. पण इकडं लिहितात की दीन अलमना व दीन यतोमीम, की ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत शोफतीम लोकांना द्यायला, ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांचे लॉयर्स हायर करायसाठी ते ऑब्व्हियसली ते हारणार आहे. जसं इंडियामध्ये केस आहे केन, आणि आपण बघू पुढच्या याच्यामध्ये पण केन आपल्याला केन आपण थोडे डिसेन्सिटाईव्ह झालेलो, कारण की आपण इंडियामध्ये वाढलो, या गोष्टी ज्या आहेत आपण वाढताना बघितलं. पैसा आहे तर जिंकशील, नाही पैसा नाही जरी चेदेक तुझ्याकडे असेल तरी पण ही कंडिशन होती यरुशालाय मध्ये, नाही इंडियामध्ये. जी होती सिटी जी होती दाविद राजाची, जी होती सिटी श्लोमा मेलेकची, इकडं सगळ्या वर्ल्ड मध्ये लोक यायची शिकायला कसे तुम्ही मिशपात घेता, कसं तुम्ही दिन घेता, ती कंडिशन होती यरुशालायमची. आणि शुभ ही कंडिशन जी आहे ती अजून नव्हती, ती होणार आहे. त्यामुळे बोलतात नेबुआ मी रखोक 250 वर्षांपर्यंत ती गोष्ट कंटिन्यू होणार आहे. כספך היה לשיגים ושבך מהול במים. כספך היה בשיגים, म्हणजे तुला जे पैसे ते दिले गेले, जेव्हा तुला अमेरिकेकडनं डॉलर्स आले, ते डॉलर्स आले भेसळ डॉलर्स आले, चुकीचे कमी कमी किमतीच्या नोटा वगैरे. का का कारण की तू चीटर होतीस, तू केलास सफका म्हणजे याईन जी तू विकलीस, माहुल बे माईम, त्याच्यामध्ये तू पाणी पिकून तू तुझी याईन विकलीस, तर पैसे जे तुला आले म्हणजे तू रडते आता ओ पैशांनी मला चिटिंग केली, तू चालू केला आणि त्याच्यामुळे ते झाले. जे मिशपात जे तुम्ही अफिलू गोईम लोकांबरोबर तुम्ही त्यांना तुम्ही जे व्हॅल्यू त्याची तुम्ही ट्रस्ट नाही दिली, तर तुम्हाला पण जे मिदा के नेगेत मिदा, तुम्हाला पण ती गोष्ट परत येईल. लास्ट सेंटेन्स आपण बघू, जसं इकडे थांबू या पसूक मध्ये. הנה, שריך סוררים וחברי גנבים, כולו אוהב שוחד ורודף שלמונים, יתום לא ישפטו וריב אלמנה לא יבואו אליהם. काय बोलतात इकडे, कोण आहेत हे सरीम? सगळे इम्पॉर्टंट लोक जे आहेत, सगळे जे तुझे दयानीम शोफतीम आहेत, ते सगळे सोरेरीम बोलतात. सरीम मीना दरेख यशरा, ते मार्गातून बाहेर जातात. तोराचा मार्ग आहे, शुल्खान आरुख अरबा तुरीम काका बोलतात, त्याच्यापासून जात सोरेरीम बाहेर जातात तिकडनं. जसे लिहितात राशी सोरेरीम मीना दरेख यशरा, सरळ मार्ग आहे शुल्खान आरुखचा, पण तो सोडून ते दुसरीकडे जातात. आणि मग ते काय आहेत खवरे गनवी म्हणजे त्यांचे मित्र कोण आहेत, तर चोर लोक त्यांचे सगळे मित्र लोक आहेत, काय सगळे पॉलिटिशियन त्यांचे मित्र. कुल्लो ओहेब शोखाद, आणि त्याला शोखाद पाहिजे, तो आवडते त्याला शोखाद. म्हणजे जसं इकडे लिहितात बेनिष्का एक्झाम्पल आणतात, बोलतात जो कोण मेन पोझिशन मध्ये आहे मेखेस मध्ये, जो कोण कस्टम्स मध्ये आहे, जो कोण इन्कम टॅक्स मध्ये आहे, त्याला तुम्ही पैसे ऑफर केला तो पैसे घेते आणि बोलतो कशाला जाऊ दे सोडा, नको कशाची गरज नव्हती. आपल्याला इंडियामध्ये माहिती असतं काय, पैसे काढते आणि बोलते नाही याची काही गरज नव्हती, तू घेते डायरेक्ट. बोलतात ही जी लोक होती ओहेब शोखाद, तो बोलत पण नाही याची गरज नव्हती, तोदा रबा बोलतात, पैसे घेतील आणि बोलतात तोदा रबा, जसं का त्यांना मगिया आहे. आणि बोलतात ओहेब शोखाद रोदेफ शल्मोनीम. माझे रोदेफ शल्मोनीम, ओहेब शोखाद त्याला पैसे आहेत, त्याने कोणी दिले शोखाद, त्याला कोणी घुस दिली त्याला आवडते, पण त्याला काय पाहिजे माहिती आहे रोदेफ शल्मोनीम, त्याला पाहिजे हफ्तोच पाहिजे त्याला. म्हणजे कशाला तुम्हाला एकदा दोनदा येऊन पैसे देतो, अरे प्रत्येक जसं बोलतात ना हफ्ता, हे आपल्याला माहिती आहे शल्मोनी म्हणजे काय, सगळ्यांना माहिती आहे इकडे नको ना हफ्ता. त्याला प्रत्येक महिन्याला आठवड्याच्या त्याला पैसे मिळतात, त्याला मागायची गरज नाही काय नाही. ती लोक त्यांची मित्र कोणाची, शोफतीम लोकांची. तुम्हाला माहिती आहे कुठल्या शोफेत बद्दल चालू आहे येतोम म्हणजे जो कोण आबा आणि इमा त्याला नाही येत, येतोम जो आहे लो इशपेतो, त्याच्या तुम्ही त्याच्या केसेस ते पुढे ढकलत राहाल, आता नाही उद्या तुम्हाला दिसते त्याला मगी आहे सगळा, तो घर ती जागा ते तुम्हाला नाही, पुढची तारीख नाही मस्पिक जे नाही, ते पुढे 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 ढकलत जातील कधीपर्यंत जेव्हा गव्हर्नमेंट खाऊन टाकत. बोलतात रिवाल्माना म्हणजे जी कुठल्या सैनिकाची बायको होती, तिचा हे झालाय लो अबो आले, ती कधीच तिला कधीच तिला निष्पात पण दिसणार नाही, ती कोर्टामध्ये पण उभी नाही राहणार. का की ती एकदा ती आहे एकटी, तिला पैसे देत नाहीयेत, तिचे पैसे अडकलेत तिच्या नवऱ्याच्या प्रॉव्हिडंट मध्ये वॉट एव्हर, आणि तिकडनं ती पैसे मिळाल्याशिवाय ती पैसे नाही देऊ शकत, तिची केस पण तुमच्या समोर उभी नाही राहणार. तर बेजान हाशेम आपण इथपर्यंत थांबू. अजून 10-1 पसुकी माहित बेजान हाशेम पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करू फ्रॉम काफ बेत बेजान हाशेम. सगळ्यांना शाबवतो बेजान हाशेम. शिवर जो आहे त्याची स्कूलची आहे ती सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी होते बेजान हाशेम. कोणा काय प्रश्न असतील तर विचारा, नाही तर बेजान हाशेम आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू.